सिंहस्थासाठी नाशिक सज्ज, द्वारका होणार हायटेक। नाशिकची ओळख असलेल्या आणि वाहतूक कोंडीचे केंद्र बनलेल्या द्वारका सर्कलचा चेहरा-मोहरा आता पूर्णपणे बदलणार आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका ते नाशिक रोड हा 8 किलोमीटरचा रस्ता आता 8 पदरी करण्यात येणार असून त्यासाठी 290 कोटींचा भव्य प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये: 8 पदरी रस्ता द्वारका ते नाशिक रोड दरम्यानच्या 8 किलोमीटर अंतराचे रुंदीकरण करून तो 8 पदरी केला जाईल। भूमिगत मार्ग: द्वारका सर्कलवर होणारी कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचा भूमिगत मार्ग मंजूर झाला आहे। हा मार्ग मुंबई आग्रा आणि नाशिक पुणे या 2 प्रमुख महामार्गांना जोडणारा असल्याने मुंबई पुणे आणि शिर्डीकडे जाणारा प्रवास अत्यंत वेगवान होईल। या नव्या प्रस्तावामुळे मेट्रो नियो आणि भारतमाला योजनेअंतर्गत मंजूर झालेला उड्डाणपूल आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे। रस्ता रुंदीकरणावर भर दिल्याने मेट्रोचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे बोलले जात आहे। मात्र यामुळे उपनगर, गांधीनगर आणि दत्त मंदिर सिग्नल परिसरातील रोजची वाहतूक कोंडी कायमची मिटणार आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।